गणेशोत्सव हा मराठी लोकसंस्कृती आणि परंपरेचा मानबिंदू समजला जातो. महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेर कुठल्याही प्रांतामध्ये आणि भारताबाहेर कोणत्याही देशात असलेल्या मराठी माणसाच्या घरात गणेशोत्सवाच्या 10 दिवसात गणपतीची आराधना ही होतेच होते. मग दिल्लीतले भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असलेले धनंजय यशवंत चंद्रचूड हे देखील याला कसे अपवाद असतील, कारण ते सुद्धा एका मराठी कुटुंबातलेच आहेत. दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी गणेशाची स्थापना झाली आणि त्याबरोबरच गौरीचे म्हणजे महालक्ष्मीचे देखील आगमन झाले. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणेश आणि महालक्ष्मीचे दर्शन घेत आरतीमध्ये सहभाग घेतला. नेमके याच कारणावरून विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी मोठे रान उठवल्याचे आपल्याला मीडिया आणि सोशल मीडियामधून पाहायला मिळाले. विरोधकांकडून पंतप्रधानांच्या या भेटीवर टीका सुरू झाली. या टीकेला उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी दिल्लीतल्या एका मराठी कुटुंबाकडे गणेशोत्सवादरम्यान आरतीसाठी जातात. हा त्यांचा अनेक वर्षापासूनचा नियम आहे. यावर्षी ते सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे गेले, कारण चंद्रचूड हे एका मराठी भाषिक कुटुंबातून आलेले आहेत. यात वावगे ते काय असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे. मोदींच्या गणेश आरतीला जाण्याच्या संदर्भावरून निर्माण झालेल्या वादात फडणवीस यांनी एका जुन्या आठवणीचा उजाळा देऊन विरोधी पक्षाला जणू काही आरसात दाखवला आहे. फडणवीस म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की काँग्रेस आघाडीच्या UPA सरकारमध्ये पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या इफ्तार पार्ट्यामध्ये तत्कालीन सरन्यायाधीश KG बालकृष्णन हे सहभागी झाले होते. त्याचे फोटो देखील फडणवीस यांनी एक्स या हँडलवर आपल्या सोशल मीडिया साईटवर शेअर केले आहेत. हे फोटो दाखवत फडणवीसांनी पुन्हा प्रश्न केला आहे की विरोधकांना आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट आहे असं म्हणायचं आहे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना विरोधकांनी महाराष्ट्राच्या सण आणि परंपरेचा सांस्कृतिक वारशाचा देखील अपमान केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. थोडक्यात काय तर सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांचे कान देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच उपटले असे म्हणावे लागेल.